हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे हे जग सुखी व्हावे, जगातील सर्व माणसे सुखी व्हावी, लोकांना आनंदी जीवन प्राप्त व्हावे, लोकांना शांत जीवन प्राप्त व्हावे, यासाठी सद्गुरूंनी अनेक ठिकाणी प्रवचन आणि प्रबोधन केलेली आहे. आणि ह्या लोकांना उत्कृष्ट ज्ञानदान व्हावे आणि लोकांना तर हा शोध काम, तर ह्याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत करतात. नाम जप यज्ञ, नाम जप यज्ञ हे आहे म्हणजे यज्ञाला जप यज्ञ. आणि ह्या सर्वांचा म्हणजे जो ज्ञानेश्वर महाराजांनी जो नाम जप यज्ञ फोटो काढता की करू शकतो. सद्गुरू म्हणतात पुण्याची गरज असते. आपल्याला जीवन जगत असताना सद्गुरू म्हणतात की पुण्य का महत्वाचं आहे, तर पुण्याईने काय मिळतं, तर सद्गुरू असं म्हणतात, एका ठिकाणी सद्गुरू म्हणतात की पैसा हा पुण्याईने मिळत असतो, त्याचप्रमाणे चांगले आई वडील मिळणे, चांगले मुलं निभासणे, चांगली पत्नी, चांगला सोन, चांगली सोन मनातल्या मनात करणार किंवा विश्व प्रार्थना म्हणजे. तर ह्या नाममौलाने काय साध्य होतं, तर सर्वप्रथम म्हणजे आपण जेव्हा जीभ टाळ्याला लावतो, त्या ठिकाणी ज्या टाळ्याला आपण जीभ लावतो तिथे एक योगिक सेंटर आहे, तर एक अप्रत्यक्षरित्या आपल्याकडून एक योग साधना त्या ठिकाणी होते. जेव्हा आपण जीभ टाळ्याला लावतो त्या ठिकाणी श्राव निर्माण होतो, तो श्राव आपण गिळायचा, जो आपल्या आरोग्याला चांगला असतो. आणि दुसरं म्हणजे काय, तर सद्गुरू असं म्हणतात, आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाचं जे स्थान आहे ते अतिशय महत्वाचं आहे. पण हे मन अतिशय चंचल आहे. या मनाला स्थिरता प्राप्त करून द्यायची असेल तर ती या नाममौनात साध्य होते. आपण एक तर जीभ टाळायला लावतो, त्यामुळे मनाला एक आपण काम दिलं की आपण जीभ टाळायला लावतो, आणि आपण नाम घेतो, त्यामध्ये दुसरं काम आपण त्या मनाला देतो की आता नाम घेतोय की नाही, आपण ते स्थिर होतो. सद्गुरू एका ठिकाणी म्हणतात, आम्ही 100 लोक एकत्र येऊन या ठिकाणी नामाचा घोष करतो, विश्व प्रार्थना म्हणतो, आणि त्यानंतर आम्ही नाम मौन करतो. जेवढी ताकद ही नामघोषात आहे त्याहून सहस्त्रपटीने जास्त ताकद ही नाम मौनामध्ये आहे, असं सद्गुरू म्हणतात. तर अशा पद्धतीचा हा उपासनाज्ञ आपण या ठिकाणी एकत्रितपणे करणार आहोत. आणखी एकदा आपण या ठिकाणी जो उपासनाज्ञ करण्याची संधी या वास्तुशांती आणि आपल्या गृहप्रवेश या अनुषंगाने सौ अंसिका आणि श्री अभिजित पाटील यांनी आपल्याला जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आणखी एकदा आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करूया. आणि या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आपला जो उपासनाज्ञ होणार त्यामध्ये आपण सगळ्यांनी मनोभावे सहभागी व्हा. आणि आपण मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि आपल्याला साधारण इथे म्हणजे मुलांनी छानपैकी आता या उपासनेची जी महती आहे, कारण बरीचशी मंडळी नवीन आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही उपासनेज्ञ म्हणजे नेमकं उपासनेज्ञ जो आहे तो कशा पद्धतीने सद्गुरूंचा शोध आणि आविष्कार आहे आणि एकंदरीत त्याच्या पाठीमागची एकंदरीत सद्गुरूंची जी भूमिका आहे हे सगळं त्यांनी या ठिकाणी सुंदरपैकी आपल्याला इथे समजावून सांगितलेलं आहे. तर त्यांनी हा उपासनेज्ञ करायला लागते. विश्वप्रार्थना जी सद्गुरूंच्या थालीत आपण म्हणणार आहोत ती 21 वेळा म्हणणार आहोत. आणि नंतर तो नाममौन शेवटचा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम पादखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज श्री जय. कुंडली वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री हरी महाराज की जय. विठाल 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 श्री ज्ञानदेव
तोडीला भवका ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे राय रे जीवने धारे ज्ञानदेव सेनामुळे माझे ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भवता ज्ञानदेव कुंडली कवरले श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय वारी उभा क्षणवारी तेने मुक्तिचारी साधिएला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोडी संसारी जिथे वेगुकारी वेदशास्त्र उकारी ज्ञानदेव म्हणे दासाची या पुणा चारतेचा राणा पांडवागरे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चौवेदी जाण शस्त्रासी धारण अठराई पुराणे हरिशिवाची नंदुनी नवनीता कैसे देहानंता माया व्यक्त करता चांदी मारू एक हरी आत्मा जीव शिव समा माया तू दुर्गमा जगाली म्हणा ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ कलाखंड पाठ हरिजीचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना बोलला गती अजपजपणे उलट प्राणाचा तेथे मनाचा निधारुवसे ज्ञानदेवाजीने नाम विनव्यत रामकृष्ण पंथ कवी गेला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जपतप कर्म क्रियाने धर्म सर्वागती नाम भाव शुद्ध न सोडिया भाव टाकिरे संदेह रामकृष्ण हो नित्य भोगी वादवित होत कुलशील मात भजकात्वलित भावनायुक्त ज्ञानदेवाचानी रामकृष्ण विठ्ठल 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 गुरुदेवं परमानन्ददातारं 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 आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल आनंदाचा सागर विठ्ठल 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 आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल ब्रह्मांडाचा स्वामी विठ्ठल विठ्ठल ब्रह्मांडाचा स्वामी सर्वभूती संपूर्ण होईचे कुंडली कुबेर नवस धन्य काळा दिवस पाहो सकला पुण्यवंत तुम्ही काळा पुण्यवंत तुम्ही काळा अधिपुरेल नवस धन्य काळा दिवस विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात शांती 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 नाममोम सर्वांनी डोळे मिटा तोंड मिटा जीभ टाळ्याला लावा तिथेच धरून ठेवा समोर पहा आणि मनातल्या मनात 2 मिनिटं मनातल्या मनात विठ्ठल नामस्मरण करा किंवा विश्व प्रार्थना म्हणा 2 मिनिटं सुरू कवरदे श्री ज्ञानदेव गुरु श्री नारायण महाराज की जय सद्गुरु श्री प्रेम महाराज की जय सर्व संतन की जय वासुदेव हरी वासुदेव हरी हंसिका आणि अभिजित पाटील यांची जी ही वास्तू या वास्तुशांतीसाठी आणि गृहप्रवेशासाठी सर्व या ठिकाणी जे उपस्थित जे नामधारक बंधू भगिनी त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी या सर्वांचं मी कारणास्तव आयोजित केला जातो तेव्हा आपले जे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा होतात म्हणून त्या ज्या काही सद्गुरूंच्या सूचना ज्या आहेत बरीचशी नॉन मराठी जी मंडळी आहे हे या उपासना यज्ञाची मागणी करतात तर आम्ही त्या वेळेला काय करायचं तर काय करायचं म्हणजे उघड आहे तो कार्य करायचाच आहे नाही मग नंतर कसं जसं काही वेळेला आपण आपल्या संस्कृतीबद्दल अपॉलॉजिटिक असतो तसं कधी कधी या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा मंडळींच्या मनामध्ये विचार येतो की बाबा उपासना आपला मराठीमध्ये आहे मग ते नॉन मराठी आहेत मग कसं काय होईल तिथे तो करायचा नाही करायचा आहे नको जरा प्रार्थना हिंदीत घेऊया आणि मोकळं होऊया तर हे करण्याची गरज नाहीये अगदी आवर्जून आणि हमखास हा उपासना यज्ञ करावा त्याचं कारण असं की जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपण ही आपली जी संस्कृतीतील जे विविध गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ गायत्री मंत्र म्हणा किंवा आणखीन हनुमान चालीसा म्हणा किंवा जे काय आहे ते जेव्हा जगाच्या पाठीवर म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे जरी झाला तरी गायत्री मंत्र हा संस्कृतमध्ये म्हटला जातो रशियामध्ये म्हटलं तरी ते संस्कृतमध्ये आणि त्या ठिकाणी जेव्हा ते जप करतात हरे राम हरे कृष्ण तेव्हा ते त्याच भाषेमध्ये जो कालीन संतरण उपनिषदामध्ये म्हणजे सद्गुरूंनीच आपल्याला प्रवचनात सांगितलेलं आहे की कालीसंतरण उपनिषदामध्ये जो जप की हरे राम 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 हरे हरे तो भगवान विष्णू म्हणजे नारदाला जो सांगितला तो मंत्र जेव्हा कुठेही जपतात तेव्हा ते त्याच भाषेत तिकडे म्हणजे आपल्या या ओरिजिनल भाषेत जपत असतात किंवा जर हनुमान चालीसा जर असेल तर तो आता लोक म्हणतात की बाबा आता आम्ही काय करायचा म्हणजे हिंदी तर हिंदीमध्ये नाहीये तो अवधीमध्ये लक्षात घ्या तर हनुमान चालीसा तिकडे कर्नाटकमध्ये जरी म्हटला तरी तो अवधीमध्ये म्हटला जातो आणि अमेरिकेमध्ये जरी म्हटला तरी तो अवधीमध्ये म्हटला जातो तशाच पद्धतीने सद्गुरूंनी निर्माण केलेला हा जो उपासना यज्ञ आहे तो ज्या भाषेमध्ये आहे त्या भाषेमध्येच आपल्याला तो घ्यायचा आहे त्याचं कारण त्याचं वस्तू सामर्थ्य मगाशीच नामधारक आपला मिलन गरज यांनी सांगितलं कारण या उपासना यज्ञामध्ये अगदी नामघोषापासून आपण सुरुवात करतो नाम मौनने त्याची सांगता करतो म्हणजे हरिपाठ जो आहे किंवा ज्या अर्थापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हरिनामाशिवाय दुसरं काय नाहीये त्याच्यामुळे जे कोण करतील
मग ते जगाच्या पाठीवरती कुठल्याही धर्माचे, जातीचे, पंथाचे असो, कारण हरिनामाची महती जगातील सर्व धर्मातील सर्व संतांनी एकमुखाने गायली असल्या कारणाने याचा जो एकंदरीत जो फायदा जो आहे तो सगळ्यांना सारखा त्याला आहे. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. किंबहुना आता या ठिकाणी बघा आमचा अंश सुमरा या ठिकाणी आलेला आहे. त्याच्याकडे तो हिंदी भाषिक आहे, पण मध्यंतरी जेव्हा महाबळेश्वरचा दौरा आपण करून आलो विद्यार्थी मार्गदर्शन अभियानाचा, तदनंतर त्याच्या घरी आपण उपासना यज्ञ त्या ठिकाणी केला. तो यज्ञ झाल्याच्या नंतर तो म्हणतो, त्याचे पालक वगैरे म्हणाले की बा हा उपासना यज्ञ तुम्ही जेव्हा केव्हा करायचा तेव्हा या ठिकाणी येऊन करा. सांगायचं तात्पर्य काय, आणि आता अंशचा विषय आला म्हणून त्याचं कौतुक करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण अंशने त्यावेळेला जेव्हा दौऱ्याला आला तेव्हा ती परीक्षा दिली होती त्याने, जी ऑल इंडिया परीक्षा आहे आपली हॉटेल मॅनेजमेंटची. तर त्या प्रतिष्ठित अशा मुंबईच्या दादर केटरिंग कॉलेज ज्याला आपण म्हणतो, हॉटेल मॅनेजमेंटचं जे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट जे प्रतिष्ठित असं आहे, त्याच्यामध्ये तो 30,000 मुलापैकी 800 नंबर त्याला मिळाले आणि त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. ऑफकोर्स 12वी सीबीएसई बोर्डला त्यांनी तिकडेच असताना 90% मार्क हे आपण सगळं ऐकलं. सांगायचं तात्पर्य काय की ह्या सगळ्या गोष्टी पुण्याई ही सगळ्यांनाच आवश्यक आहे, हा एक या मुद्दा आहे. आणि अंशाला म्हणून मला आय विल टेक दी लिबर्टी फ्रॉम अभि टू ऑल्सो अप्रिशिएट की अंश सोबत असणारे इतर त्याचे जे कलिग्स, म्हणजे विशेषतः या ठिकाणी यवी परमार, इथे आमचा काय तो कुश पानखानिया, नंतर आमचा सावंत या ठिकाणी संचित आहे, आणि ही जी मंडळी ही मुलं त्या म्हणजे आय विल टेक दिस अपॉर्च्युनिटी की त्यांचं कौतुक करण्यासाठी की महाबळेश्वरच्या दौऱ्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा या मुलाने आपला जो जीवन विद्या मिशनचं जे कार्य आपल्या अभियानाच्या माध्यमातून करतो, तिथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 2-2 दिवस आंघोळ न करता सुद्धा त्यांनी तिथे जे सहकार्य केलं आणि ते जे सहन केलं त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी कौतुक करूया. योगावगर आलं म्हणून आपलं या ठिकाणी याचा उल्लेख केला असो. तर सांगायचं तात्पर्य काय की आपण या ठिकाणी जे जमण्याचं कारण असं की हे जे विचारांची देवाणघेवाण व्हावी. बऱ्याच वेळेला आम्ही हे संपल्यानंतर आपल्या अभियानाची या ठिकाणी छोटेखानी मिटिंग पण घेत असतो. त्याचं कारण असं, कारण काय आपल्याला असं भेटता वगैरे येत नाही. बरीचशी आपली मंडळी लांब लांब असतात, 4 दौऱ्याला भेटतो. मध्ये असं जेव्हा भेटतो तेव्हाच आपल्याला हे जे मेसेजेस आहेत ते आपल्याला एकमेकाला देता येतात, हितगुज साधता येतं. कारण काय, हे जेव्हा कार्य जरी वर्षातून 4, 5, 6 दौरे जरी असले तर वर्षभर हे कार्य आपलं जे आहे हे चालू असतं. तर त्याबद्दल सद्गुरूंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की बाबा म्हणजे कोणाचा दाखला या ठिकाणी घेऊया, सावरकरांचा. तर सावरकर सद्गुरू म्हणतात मी सावरकरांचा फॅन होतो, आणि सावरकरांचा दाखला असा आहे की ते म्हणतात काय म्हणतात की मंदपणा हा क्रांतीला विषा समान आहे. मंदपणा कार्याच्या बाबतीत लक्षात आलं. कारण का, क्रांती करायची असेल तर सातत्याने काय ना काय ऍक्टिव्हिटी चालू राहिली पाहिजे, भेटलं पाहिजे, कळलं की नाही. आणि याच्यासाठी हा जो भाग जो आहे हाही आपण याच्यातून साध्य करत असतो, जेणेकरून आपला जे कार्य जे आहे हे कार्य आपल्याला करता यावं. कारण बघा क्रांती, कारण क्रांती म्हटल्याच्या नंतर ती सशस्त्र क्रांती, मग परत कोणतरी एखादा चेरी पिकिंग करेन म्हणता बाबा कुठली क्रांती, सशस्त्र क्रांती. तर सद्गुरू म्हणतात त्या क्रांत्या सगळ्या भ्रांत्या ठरल्या, तेव्हा ती आवश्यक होती. आणि त्या क्रांतीची जी आवश्यकता होती, आता विषय आला म्हणून तर त्याची त्यांनी सांगता सावरकरांनी 1954 साली जे अभिनव भारत हे सशस्त्र क्रांतीचं जे काय त्यांनी निर्माण केलं होतं त्याचा त्यांनी विलय केलेला आहे. आणि हा विलय करण्यासाठी त्याचं जे अध्यक्षपद ज्यांनी घुसवलं, तू म्हणता हे कशाला सांगता, कारण याचा संबंध सद्गुरूंशी आहे. त्याचं जे अध्यक्षपद घुसवलं ते होते सेनापती बापट, आणि सेनापती बापट सद्गुरूंचं प्रवचन ऐकत होते. कळलं की नाही. म्हणजे हा एक संदर्भ या ठिकाणी आला असो. तर सद्गुरूंना अभिप्रेत म्हणतात द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ जीवन विद्या मिशन इज नॉट लेस दॅन टोटल रेव्होल्युशन, म्हणजे क्रांती. आणि ही क्रांती ही वैचारिक क्रांती आहे हे लक्षात घ्या. आणि याच हेतूने आपण जरी आजचा हा जो समारंभ जरी आपण म्हणतो की गृहप्रवेश, गृहशांती हा तर आहेच, वादच नाही त्याबद्दल, पण त्याला जोडून हे जे कार्याचा जो एक भाग आहे हा आपण सातत्याने इथे लक्षात ठेवला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण हे करत असतो. आता आपल्या जीवन विद्या मिशनचं म्हणजे ओरिजिनल नाम संप्रदाय मंडळ जो मुळात होता नाथ संप्रदाय मंडळ, म्हणजे आदिनाथापासून जो संप्रदाय मंडळ जो आला त्या नाम संप्रदाय मंडळाचं कार्य म्हणजे जीवन विद्या मिशनचं कार्य
या आमचे पाटील जे आहेत या कुटुंबियाने अगदी त्या 1987 पासून त्यांनी सातत्याने ते करून राहिलेले आहेत. विशेषतः त्यांचा जो व्यवसायाचा भाग होता हा प्रिंटिंगचा होता, तर त्या माध्यमातून त्यांनी हे कार्य केलं. पण केवळ प्रिंटिंग करून किंवा विशेषतः आपली बरीचशी ज्या स्मरणिका वगैरे ह्या ज्या काय आहेत याचं जे संकलनाचं जे एक मोठं जे असं एक काम होतं हे आपले श्री सुभाष पाटील हे त्या ठिकाणी करत असत. याच्याबद्दल सांगायला नको की ऑब्व्हियसली जेव्हा मी कदाचित सुभाष पाटील म्हणेन, यतीन पाटील म्हणेन, मनाली म्हणेन, आंसिका म्हणेन किंवा अभिजित म्हणेल तेव्हा ते एकमेकाशी संबंधित आहेत. त्यांच्या सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय ते काही कार्य हे करू शकलेले नाहीयेत. तर नंतरच्या कालावधीमध्ये सुभाष पाटील म्हणजे बघायला गेलं तर या दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्यावर एकट्यावर आली साधारण 2001 साली. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी एक महत्वाचा भाग म्हणजे हे कार्य मात्र त्यांनी सोडलं नाही. तेवढ्याच सक्रियतेने ते हे कार्य करत होते या दोन मुलांची जबाबदारी सांभाळून. आणि हे करत करत अल्टिमेटली आमचा यतीन हा सीए झाला आणि आमचा अभिजित हा संख्या शास्त्रज्ञ झाला. तर अशा पद्धतीचं कार्य बरं केवळ तेवढंच नाही, पण ज्याला आपण परळ शाखेच्या माध्यमातून जे कार्य जे मोठ्या प्रमाणावर विशेषतः मंडळाचे जे उत्सव वगैरे जे होत होते याच्यामध्ये सुभाष पाटील यांचा, तेव्हा सुभाष पाटील परळ शाखा तिकडे परळला, सुभाष पाटील राहिला इकडे जोगेश्वरीला. तर असे सुभाष पाटील सारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी अगदी त्या जाऊन सातत्याने तिथे कार्य करत होते. आणि ते सुद्धा कार्य त्यांनी त्या ठिकाणी अगदी ग्रंथदिंडी असो किंवा शाखेचं कार्य असो या सगळं जे कार्य जसं आता आपल्याला एक आपलं एक कार्यालय जसं आहे तसं त्यावेळेला भोईवाड्याला तिथे ग्रंथ वितरणाचं कार्यालय होतं. त्या ठिकाणी सुद्धा सुभाष पाटील यांनी त्यांची सेवा त्या ठिकाणी जी दिलेली आहे. आणि त्या माध्यमातूनच त्या पुण्याईचं म्हणजे म्हणतात ना एक सातत्याने कार्य केलेल्या पुण्याईचं फळ ते आपल्याला एक हे इथे दिसतंय सगळीकडे विस्तारलेलं आहे विविध ठिकाणी. ते म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी आपण या वास्तूमध्ये आहोत ही अत्यंत ऐश्वर्य संपन्न ही वास्तू या पुण्याईचं फळ आहे. त्याचा यतीन जो मोठा मुलगा आहे तो सुद्धा तिकडे पार्ल्याला त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सुद्धा एक घर ज्या मंडळींना जुन्या मंडळींना ठाऊक असेल सुभाष पाटील यांचं जोगेश्वरीला बांद्रेकर वाडी या ठिकाणी साधारण 7x8 अशी खोली होती. 7x8 खोली लक्षात घ्या. परत त्या खोल्याला छोटं पडलं नाही, परत तिथे ठेवलं ते ठेवलंच. नंतर मग त्यांनी दुसरं एक तिथे ठेवलं. नंतर इकडे आले औदुंबर अपार्टमेंट म्हणजे या अपार्टमेंट मध्ये म्हणजे हे आता त्याचा म्हणजे म्हणतात नवीन रूप आहे. म्हणजे हे सुद्धा 1 रूम किचन होतं त्यांचं. तिथे सुद्धा त्यांनी आपलं विशेषतः विद्यार्थी मार्गदर्शन अभियानाचं जे बरंचसं जे काही स्टॉक जो डेड स्टॉक ज्याला आपण म्हणतो हा सगळा जो आहे हा या ठिकाणी त्यांनी तो ठेवलेला होता. मग त्यांना ते कमी पडलं नाही. त्याची परिणिती अशी झाली की त्यांनाच एक 1 रूम किचनचं 1 बेडरूम किचनचं एक फ्लॅट तिकडे मालाडला मिळालं पश्चिमेला. आणि ते संपूर्ण फ्लॅट सुभाष पाटील यांनी आपल्या विद्यार्थी मार्गदर्शन अभियानाला सपोर्ट केलेलं आहे. आणि संपूर्ण आता आपल्या दौऱ्याचं जे काही आपण सामान सगळ्यांनी जे येतात त्यांनी बघितलं असेल ते सगळं त्या ठिकाणी त्यांनी ते आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे म्हणतात ना सद्गुरू तुम्ही 1 पाऊल पुढे या 10 पावलं. तर तसंच ह्यांनी सुद्धा जे काही सहकार्य केलं त्याच्या सहस्त्रपटीने सद्गुरूंनी त्यांना दिलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे सुभाष पाटीलचं मोठं असं योगदान आणि त्याच्या फॅमिलीचं. तर इथे मी जस्ट आता जे नवीन आहे त्यांच्यासाठी ओळख करण्यासाठी इथे सुभाष पाटील यांचे मोठे चिरंजीव इथे यतीन पाटील आणि त्याच्या सौभाग्यवती मनाली आणि आमची मायरा. तर हे या ठिकाणी आहेत. यांचं सुद्धा लग्न हे उपासना यज्ञाच्या उद्घोषामध्ये झालेलं आहे. तिचा बारसा उपासना यज्ञात मायराचा झालेला आहे. तर यतीन पाटील हा एशिया पॅसिफिक मध्ये एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्याचा तो अकाउंट्स म्हणजे फायनान्स हेड आहे. तर आणि सी आहे. तर यतीन पाटीलचं या ठिकाणी आपण कौतुक करूया. ऑफकोर्स मनाली सुद्धा अगदी तिच्या अगदी युवा अवस्थेपासून ती कार्यात आहे. आणि विशेषतः तिने संस्कार केंद्र आणि परळ आपल्या पार्ला शाखेच्या माध्यमातून तिने अत्यंत सक्रियतेने कार्य केलेलं आहे आणि अजूनही करत आहे. नंतर आजचे जे आपले जे यजमान म्हणजे जे आहेत ते म्हणजे आमचा अभिजित म्हणजे अभिजित पाटील आणि आंसिका जरा पुढे प्लीज. म्हणजे काही दुःखात पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेटी देत पांडुरंग भेटी देत ना उन्मनी. ओके सर ठीक आहे. तर ही उन्मनी तर उन्मनी आंसिका तर याबद्दल आणि ऑफकोर्स अभिजित. तर अभिजित सुद्धा त्यांनी म्हणजे आपण म्हटलं की एकंदरीत प्रतिकूल परिस्थितीतून अभ्यास करता पण सद्गुरूंचा आशीर्वाद त्याच्या जे पाठी जो होता
ऑफकोर्स कार्य करत होता, कारण त्यावेळेला कार्यालयामध्ये काहीतरी त्या ठिकाणी म्हणजे अभिजित ची जरी एक म्हणजे म्हणतात ना की अधिभौतिक दृष्टिकोनातून जरी त्याची एक प्रगती जरी असली तर त्यावेळेला सुद्धा तो ऑलरेडी शंकाशास्त्रज्ञ झाला होता, एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सर्व्हिसला होता. तर कोणीतरी सांगितलं महाराज हा खाली ना ह्या गोण्या शिवत होता आणि उचलत होता, म्हणतो तरीच तो ते झाला. असं लक्षात आलं की नाही? म्हणजे असं सांगायचं तात्पर्य काय, तर त्या ह्याच्यातून सुरू करून सद्गुरूंनी जो आशीर्वाद दिला आणि जो अभिप्रेत होता त्या दृष्टिकोनातून आज अभिजित HDFC बँकेमध्ये त्या ठिकाणी डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सर्व्हिसला आहे. अंशिका सुद्धा, म्हणजे अंशिकाचं जर तसं बघायला गेलं तर म्हणजे आपले विद्यार्थी अभियानाचे प्रमुख श्री दिलीप निर्मळ हे यांची ती कन्या, कळलं की नाही? तर त्यांचं सुद्धा एकंदरीत बघायला गेलं तर आम्ही बघितलंय, तर त्यांचं 7 बाय 8चं मी सांगितलं, यांचं 10 बाय 15चं असेल, पण पाणी आधी खाली ते चपट भांड्या लावून पाणी भरायची अशी परिस्थिती. हे करता करता त्या पुण्याईचं फळ म्हणजे आज इथपर्यंत, आणि त्यांनी जी मेहनत तिने घेतली त्याच्यातून ती CA झाली आणि नुकतंच तिने जस्ट एक थोड्या याच्यासाठी प्राइस वॉटर हाऊस या नामांकित कंपनीमधून थोडं तिने विश्रांती घेतलेली आहे. त्याचं कारण सुद्धा सद्गुरू आहेत, कारण सद्गुरू काय सांगतात, चूल आणि मूल. तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे त्या मोठ्या, आणि आता हे सांगायला हरकत नाही की जेव्हा तिने त्याच्यातून जरा विश्रांती घेतली, कळलं की नाही, म्हणजे टाइम आउट घेतला की बाबा ठीक आहे जरा, तर त्यावेळेला असं झालं की आता पगाराचा विषय शेवटी पैशाचं सोन घेता येत नाही ना, तर त्यावेळेला नेमकं याला प्रमोशन मिळालं आणि जो पगार तिला मिळत होता ती रेस ह्याला मिळाली. असं एक विषय सांगायचं म्हणजे पुण्याचं महत्व आपण म्हणतो, पण तिने ते सद्गुरूचं हे धरून म्हटलं आता उन्मनीच्या दृष्टिकोनातून तिला तो प्रयोग जो आहे हा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती जे विश्रांती तिने घेतलेली आहे जेणेकरून तिच्याकडे लक्ष देऊ शकते. तर अशा पद्धतीने या कुटुंबाचं टोटल म्हणजे म्हणतात ना की आता किती त्यांचं गुणगान गावं कार्याच्या अनुषंगाने. बघा लक्षात घ्या की शुभचिंतन करणं, प्रार्थना म्हणणं आणि त्याच्यातून आपली भरभराट होते, प्रश्नच नाही, पण त्यासोबत कार्यात चिकून राहणं, ते कार्य करणं म्हणजे ऑलराऊंड, म्हणजे सगळं बाबा, नुसतं बाबा आर्थिक मदत केली नाही, जागा दिली असं नाही, वस्तू ठेवतो असं नाही, कळलं की नाही. तर अगदी म्हणजे म्हणतात त्या ठिकाणी जेव्हा दौऱ्यावरती जेव्हा हेवी हार्ड काम किंवा आपण असंच म्हणूया स्वच्छतेचं काम जरी असेल तर पहिला अभिजित त्या ठिकाणी असतो, लक्षात घ्या. म्हणजे मला ते अब्राहम लिंकन उतरला होता कुठल्या तरी गटारामध्ये एक डुक्कर काढायला जेव्हा प्रेसिडेंट होता, लक्षात आले. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं पोझिशन वगैरे न बघता ही जी मंडळी जी आहे हे पाटील कुटुंबीय, मग तो आमचा यतीन असो पाटील असो, सगळेजण अशा पद्धतीचे हे कार्य, या कार्यासाठी त्यांनी संपूर्णपणे झोकून दिलेलं आहे आणि त्याचं पाठबळ असल्या कारणानेच आता या ठिकाणी अतिशयोक्ती होणार नाही. आपण जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून 2010 पासून आतापर्यंत जे आपण 8,000 शाळा आणि जे 17 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत त्याला कारण म्हणजे अशी कुटुंब आहेत हे लक्षात ठेवा, कळलं की नाही. कारण त्यांनी अगदी खरोखर म्हणजे एक म्हणजे प्रमुख असं म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या संकलित करणं त्याचं म्हणजे दौऱ्याच्या अगोदरचं नंतरचं त्याची साफसफाई, त्याचं आयोजन नियोजन, आर्थिक किंबहुना अकाउंटचं सगळं जे यतीन पाहतो, कळलं की नाही. आता आल्या सगळ्या रिसिप्टचा गट्टा घेऊन इथे उभा होता, लक्षात आलं की नाही. आपण या माध्यमातून जे करत आहोत त्या दृष्टिकोनातून आजच्या या दिनी मी संपूर्ण आपल्या ह्या जीवनविद्या मिशन विद्यार्थी मार्गदर्शन अभियान आणि सर्व परिवारातर्फे मी या कुटुंबाचा अगदी मनापासून अगदी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी खरोखर आपल्याला ह्या कार्याला खूप असं त्यांनी आपल्याला सहकार्य दिलेलं. सांगितलं तसं आमचं छोटं घर होतं योगेश्वरीचं, त्या यतींच्या घराचं जेव्हा उद्घाटन झालं होतं तेव्हा पण सगळे असेच आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे आले होते. नंतर परत इथे छोटं औदुंबरमध्ये आम्ही घर घेतलं तेव्हा पण सगळेजण तुम्ही सगळ्यांनी इकडे आलात. परत आता इथे आज पण इकडे नवीन घराचं उद्घाटन झालं तर तुमची कृतज्ञता किती व्यक्त करू. कारण काका तर म्हणाले की या सगळ्या कुटुंबाचा आपल्या विद्यार्थी मार्गदर्शन अभियान किंवा जीवनविद्या मिशनला खूप सपोर्ट आहे, त्याच्यामुळे एवढं सगळं कार्य जीवनविद्या मिशन मार्फत किंवा विद्यार्थी मार्गदर्शन अभियानामार्फत होत आहे. पण खरं सांगायचं झालं तर 2002 साली जेव्हा आई गेली तेव्हा मी 8वीत होतो, माझा मोठा भाऊ 10वीत होता. पण सद्गुरूंचं कार्यकर्त्यांकडे एवढं लक्ष होतं की
की सद्गुरू स्वतः सद्गुरूचे ड्रायव्हर जे होते सहदेव चक्रधर त्यांना आमच्या घरी रोज 13-15 दिवस आमच्या घरी पाठवायचे की तू सुभाषच्या घरी जा म्हणून. त्याच्यानंतर 2022 नंतर जवळजवळ आता 22 वर्ष झाली. ओके, 22 वर्षामध्ये विद्यार्थी मार्गदर्शन आपली 14 वर्ष. 14 वर्षाच्या अगोदर जो काळ जो आहे 8-9 वर्षाचा काळ, ती आपली ग्रंथ टीम होती. आणि आपली जी कुटुंबांमुळे जो सहकार्य मिळालं आणि त्यामुळे कार्याची उडी लागली की पप्पा तर 11-12 वाजेपर्यंत हेड ऑफिसमध्ये असायचे. आम्ही पण कधी शनिवार रविवार वगैरे जायचो. आणि त्याच्यामुळे जी कार्याची ओढ मिळाली आणि तो जो सपोर्ट मिळाला आणि सद्गुरूंचे जे आशीर्वाद मिळाले त्याच्यामुळेच हे सगळं खरं सांगायचं झालं तर आम्ही कधी इमॅजिन पण नव्हतं केलं एवढं सगळं होईल म्हणून. म्हणजे शाळेत राहत होतो ना तेव्हा असं विचार करायचो की सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. आणि असं कधी व्हिज्युअलायझेशन वगैरे की मोठं एवढं सगळं घर होणार ते आपोआप झालं, सहज झालं. आणि राणे काका मला फोन करायचे जेव्हा घर घ्यायचं जेव्हा होतं ना त्यावेळेला. राणे काका मला फोन करायचे, अभि बघत जा घर. मी म्हणत माझे पैसेच नाही, नुसतं बघून तरी काय करू. पण त्या दृष्टीने थोडंसं व्हिज्युअलायझेशन झालं. मी बघायला चालू केलं आणि मी औदुंबरमध्ये जेव्हा आलो नाही तेव्हा काय झालं, मी दहिसर वगैरेला बघत होतो, वसई दहिसर असं सगळं बघत होतो. आणि एक दिवस अन्सिका बरोबर अंगठी बुक करायचं खेडेकरांकडे बुक करायची होती. तर खेडेकरांची बुक करायची होती तर मला उशीर झाला यायला. त्यांनी विचारलं काय झालं म्हणून. तुम्ही म्हणाल मी दहिसरला तिकडे घर बघायला गेलो होतो. तर त्यांनी मला विचारलं तुझं बजेट किती आहे. तर ते मी म्हणालो असं असं माझं बजेट आहे. ते म्हणत थोडं वाढवू शकतोस का, तर आपण इकडे आपल्या एरियामध्ये बघूया. मी म्हणालो ठीक आहे बघूया म्हणून. आणि या औदुंबरमध्ये जेव्हा आलो आम्ही 2 किंवा 3 फ्लॅटच बघितले असेल. औदुंबरमध्ये आलो त्या पेडणेकर म्हणून होते, ते ज्वेलर्स होते, त्यांचा आम्ही फ्लॅट बघितला. आणि इकडे शेजारीच त्यांच्याच घरामध्ये बसरून म्हणून ज्या ताई होत्या त्या बसल्या होत्या. तर त्या म्हणाले की ह्यांचा फ्लॅट बघितलास ना, आमचा पण विकायचा आहे तर तो आमचा पण फ्लॅट बघतो. तर मी त्यांच्या फ्लॅटमध्ये गेलो आणि मला खूप बरं वाटलं तिकडे. पण अन्सिकाला आणि आम्हाला सगळ्यांना अगोदर तो पेडणेकरांचा फ्लॅट आवडला होता. मग आम्ही चेक वगैरे सगळं केलं. पण त्याच्यामध्ये काय झालं की ते डिमॉनिटायझेशन झालं आणि त्यांनी सांगितलं की मी पूर्ण पेमेंट ब्लॅकमध्येच घेणार म्हणून, मला हे नको आहे. तर मला तो पूर्ण ह्याच्यात होतो. मग मी तोच चेक घेतला आणि या बसरूर द्यायला दिला. असं सगळं नकळत सगळं कळत गेलं. आणि त्यावेळेला पण विचार केला नव्हता खरं की ही प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंटला जाईल किंवा आपल्याला 2 BHK वगैरे मिळेल. ते पण सगळं असं सहज झालं. आणि दुसरं म्हणजे आता हे सगळं तुम्ही सगळं बघताय आमचं जे डिझाईन केलेलं आहे ते विलेपार्ले शाखेचे कैलास केळकर जे आहे त्यांचा मुलगा आदित्य केळकर हे. आणि त्याच्याकडून मी फक्त खरं सांगायचं झालं ना तर मी फक्त डिझाईन मला करून दे, मी सगळं एक्झिक्युशन करतो. पण त्यांनी मला एवढं सपोर्ट केला, तो एक्झिक्युशनमध्ये पण माझ्याबरोबर होता. सगळीकडे मी तिला बोलवायचं, तिकडे सगळे यायचं. तर हे सगळं म्हणजे आता घडणं म्हणजे सगळ्यांचे आशीर्वाद आज सगळे बाजून लागून आले आणि हे सगळं प्रेम बरंच सगळ्यांनी उजळलेलं आहे. त्याच्यामुळे जे काय म्हणजे आता सगळ्यांनी जर केलं तर काय बोलायचं आणि काय नाही राहिलेलंच नाही. तरीच मी सांगतो ज्यावेळेला नामसमुदाय मंडळाचे ज्यावेळेला आपल्याला हनुमान मंदिराचं ज्यावेळेस ऑफिस आपल्या म्हणजे मंदिर ज्यावेळेला ताब्यात मिळालं त्यावेळेला चावी सद्गुरूच्या हातात मिळाली. त्यावेळेला सद्गुरू साहेबांच्या हातात ती चावी दिली आणि काय सांगितलं, पालव ही चावी घ्या, देवाचं कार्य देव करून घे. आणि खरंच म्हणजे ते देवाचंच कार्य आहे. हे जी आज आधी भौतिक सगळं जे आज आपल्याला आपण बघतोय ते हे सगळं म्हणजे सद्गुरू कृपेने सद्गुरूच्या कार्यामुळेच घडलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही
जास्त बोलून सुद्धा काही हे नाही आहे. तर इथेच थांबतो आणि सगळ्यांचं मी खूप 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 आभारी आहे. कळकर साहेब आलेले आहेत. खरंच आता त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाने मी पाहिलं पण नव्हतं, त्या दिवशी आलो होतो त्यावेळेला मी ओळखलं पण नव्हतं, सॉरी. तर त्या म्हणजे ही वास्तू त्यांनी कशी बनवलेली आहे. तसं आहे आपल्या मालाड शाखेचे अध्यक्ष जुने आमदार आपले आलेले आहेत. हे आश्रमचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे. ऐनाथांच्या संदेशाला, ऐनाथांच्या संदेशाला मनात रुजवावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे. उत्कर्षासह उन्नतीने खरी प्रगती साधे, उत्कर्षासह उन्नतीने खरी प्रगती साधे. नकळत क्रांती जीवन विजेची, नकळत क्रांती जीवन विजेची जगतायक आहे, हे जग सुखी व्हावे, हे